औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम समाजाच्या 550 जणांच्या विवाहाचं आयोजन केलं होतं। रविवारी रात्री एका मोठ्या कार्यक्रमात मुस्लिम समाजाच्या 550 मुलांचे विवाह यावेळी लावण्यात आले। दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकांनी गेली 2 वर्ष विवाह करणं शक्य झालं नाही। पैशांच्या अडचणीमुळे अनेकांना हे शक्य नव्हतं। अशात काँग्रेसच्या वतीनं हा कार्यक्रम राबवण्यात आला। महत्त्वाचं म्हणजे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा सुद्धा याच सामुदायिक सोहळ्यामध्ये विवाह झाला। महाराष्ट्रात दुष्काळ असताना माझं लग्न धडाक्यात व्हावं हे योग्य नव्हतं असं मत सत्तार यांच्या मुलानं व्यक्त केलं। त्यामुळे इतर समाज बांधवांसोबत सामूहिक विवाहात लग्न केल्याचं त्यांच्या मुलांनी सांगितलं। तर अनेकांनी आयोजनाबाबत आभार मानले। या सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण उपस्थित होते। मला आनंद आहे की या महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीत मी सर्वसामान्यासारखा सामान्यामध्ये जे लग्न होतो त्यासारखा या सामूहिक विवाह सोहळ्यात मी लग्न केला। त्याचा मला खूप आनंद आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।